हॅलो गाईज, तर आपण चाललोय आज सासवड येथील मंदिर वटेश्वर नावाचं शंकर मंदिर आहे तिकडं. आत्ता आपण पुणे सातारा हायवेवरती आहे. काय संचित, आत्ता आपण 2 गाड्यांवरती चाललोय. ही ज्युपिटर आहे आपली आणि विराजदादांची हंटर आहे. विराजदादा हाय करा, हाय. मागच्याला काय होतं तिथून आता आपण सरळ जायचंय. नारायणपूर ठिकाण माहित असेल तुम्हाला, तिकडून थोडं वरती सासवडती आहे. तिथून थोड्याच अंतरावरती ते मंदिर आहे. काय मंदिराचं नाव? वटेश्वर मंदिर आहे. वटेश्वर शंकर मंदिर. इकडे आपण चालतो. आता इथं गाणं लावा. आपल्याला वाटलं पोलिसांनी धरलंय त्याला, तो हळू येत होता त्याच्यामुळे आपणला असं वाटलं की त्याला पोलिसांनी धरलंय. तसं काय झालं नाही. विराज आहे निवांत. इकडे हंटर आहे, हंटर 350. आपल्याकडे ज्युपिटर 125. डिफरन्स आहे, तरी पण एवढं मागं पुढं राहायचं. तिथं इंद्रायणी तांदूळ भेटतो बरं का, 58-60. धडकून आहे. छोटी छोटी दुकानं आहे ती पावसाळ्यात वगैरे चालू असतात. कणीस वगैरे भेटते इथून. सरळ असं पूर्ण घाट आहे आणि पुढे गेल्यावरती पठार लागल. नको मागं बघू, त्यांना चालायला घाट क्रॉस केला की नारायणपूर मंदिराचा रोड आहे. हवेली बघा नाही. नाशिक रॉ हाऊस वगैरे आहेत लोकांची. ते हॉटेल याचे काम चालू आहे. मस्त आहे हॉटेल. रिसॉर्ट वगैरे हॉटेलचं नाव रॉयल पुरंदर मध्ये. हा पूर्ण पुरंदर किल्ला आहे. त्यात जाण्यासाठी आपल्याला 1-2 किलोमीटर कापरवळवरनं पुढे जाऊन एंट्री वगैरे करून वरती जायला येतं. पायथ्याच्या थोड्या अलीकडेपर्यंत रस्ता दिसेल. काय फक्त थोडस ट्रेक केल्यावरती वरती म्युझियम वगैरे. नेक्स्ट टाइम आपण गेलोच तर दाखवता येईल. व्हिडिओ चालू केली की घालतोय पुढं, त्याला घेऊन दे व्हिडिओ. काय मग करायचं तुम्हाला? सबस्क्रायबर आहे म्हणून सोडलंय.
आतमध्ये गेल्यावरती बालाजी मंदिर आहे. आणि एमटी कर बघा मध्ये मध्ये येत व्हिडिओ चालू केली नाही की आला मध्ये. मस्तपैकी असं आता दुष्काळी भाग वाटतंय सगळी हिरं पिवळं आहे पण इथं सगळं हिरवं असतं. पावसाळ्यात रेनी सीझन मान्सून मध्ये जर तुम्ही विजिट केली यागत भारी दृश्य नसणारच कुठं 100% मी सांगतो तुम्हाला. आणि बाकी सगळं तुम्ही बघा तो जो डोंगर दिसतोय तो पुरंदर किल्ला आहे. आता जरा लांबून वाटले थोड्या वेळाने आपण थोडासा जवळ बघू त्याला. पुरंदर किल्ला आहे तिथं. आता आर्मी बेस आहे इंडियन आर्मीचा. स्पीड ब्रेकर आहे की कुठं तरी स्पीड ब्रेकरच काढा ना आता. तिथं पण बघा स्पीड ब्रेकर कसा आहे बघा. जास्त स्पीड ब्रेकर लावले तिथं. आपण पेट्रोल लागेल असा घाटाचा रोड आहे सगळा. असा घाटाचा व्ह्यू आहे. नाही घाटाच्या धडक्यात घाटाचा व्ह्यू नाही म्हणता याचा. साईडला पूर्ण डोंगर वगैरे आहेत. थांब म्हणता येतो होय का या कॉर्नरला थांब. हो म्हणजे तिकडेच घाल ना तिकडे इकडे. कुठे आपण कुठे आपण पास लाईट सगळ्यात महत्वाची असते. आता आपण नारायणपूरच्या मंदिरापुढे जाईल. सगळा असा भारी रोड आहे. सोमवार असलं तरी गर्दी त्याला कसं काय विषय आज. गाड्यांच्या लाईना बघू शकता इथपर्यंत आहेत लाईन पूर्ण. आणि इथून नाही म्हणले तरी मंदिर एक 800-900 किलोमीटर पुढे असेल. मीटर सहज 500-600 किलोमीटर पुढे असेल. हळू घेतो पोलीस असतात पुढं. नाही आज तिकडे थांबलेले पुढं पण येत असतात बाबा. सासवडच्या फाट्यावर एक असतात तिथं आपल्याला अडवलेलो. हा पैसे आहेत का आता. पैसे रुपये नाही त्याला तर गेले सगळं. ऑनलाईन टाका त्यांना ना ऑनलाईन टाका. ऑनलाईन करतो. हे नारायणपूरचं मंदिर आहे. नारायणपूरच्या बाहेरचा परिसर पूर्ण बाबा प्रेम. आता कीर्तन वगैरे काहीतरी चालू आहे. इकडे गर्दी बघू शकता. श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर आहे इथलं. क्रॉस करून आपल्याला पुढे जायचंय. नारायणपूर मंदिर आहे. इथून आपण पास होऊन आता पुढे सासवडला चाललोय. गर्दी बघू शकता तुम्ही. आधीच काहीतरी आहे सगळं पुढं पण आहे. पोलीस म्हणल्यावर दगदगतय संचालका. अरे लायसन्स नाही ना. लायसन्स नाही गाईज म्हणून सगळा विषय. लर्निंग लायसन्स काढू का. लर्निंग वेर्निंग नको डायरेक्ट काय प्रोफेशनल लर्निंग लायसन्स काढायला लागतं. सरळ बघा सासवड 7.5 किलोमीटर आहे. सासवड वरतून आपल्याला पुढे मंदिरात जायचंय. तर असा विषय सगळा
एकदम स्मूथ गाडी चालव संचित. एका जागेवर 3 स्पीड ब्रेकर, म्हणजे पुढे 100-1 मीटरच्या अंतरावर स्पीड ब्रेकर नको म्हणून एकाच जागेवर 2-3 स्पीड ब्रेकर टाकतो तिथं. कसा असतो विषय माहिती का, म्हणजे गाडीची स्पीड अचानक वाढतं, अचानक थांबण्यासाठी हा स्पीड ब्रेकरचा सगळा खेळ असतो. काय संचित, बरोबर आहे का चुकीचं आहे? थोडं बरोबर आहे. थोडं बरोबर आहे, जाऊ दे आता. नदी बिदी गाईज मंडळी चालल्या सगळीकडे आपल्या. सगळा कांदा आहे, कांद्याला यावेळेस बाजार पडेल का नाही पडणार, कांद्याला यावेळेस बाजार पडेल का नाही पडणार. यावेळी लय कांदा आहे, लय कांद्याचा बाजार वाढणार आहे असं सूत्रांच्या द्वारे आपल्याला कळलंय. काय नाव हे मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. कुठं जायचंय? इकडं काय, इकडं हे शंकर मंदिर आहे इकडं. हा मंदिराचा परिसर आहे. कुठलं मंदिर आहे? मंदिराचं नाव विसरतोय मी. काय ना, चांगावटेश्वर मंदिर. चांगावटेश्वर मंदिर. आय एम फ्रॉम UK, उत्तराखंड ना आला येऊ अच्छा बघा. हे असलं माझ्या जीन्सच्या पॅन्टचं जॅकेट केलंय. खोडून जरा ही ह्यांची गाडी. बताव मत भाई. आणि नको दाखवाय ना का चांगली ना. मंदिराचं नाव विसरतोय. मंदिराचं नाव काय? चांगावटेश्वर मंदिर मध्ये आपण आता पूर्ण असं एक 10-12 पायऱ्या चढून वरती आल्यावरती भारी मंदिर आहे. प्राचीन काळातलं मंदिर आहे पूर्ण. हे त्यातलं छोटं मंदिर आहे. हनुमान मंदिर आहे इथं. संचित कसं काय मग मंदिर? बोल ना जरा काहीतरी. मुका प्राणी घेऊ शो. हे काय विषय आहे? अरे सापाचा विषय वाटतोय मला. काय वाटतंय तुम्हाला? नाही डिझाईन वेगळी आहे. होय विराज, तक्षिवे नाही द्यायच्यात आपल्या ह्याच्यात. कशासाठी थांबला इथं? काय घालते झालं तिच्या गाडीचा फोटोशूट चाललाय इथं मस्त. फोन दे प्रेम. संचित कसं काय? फोन दे. कशासाठी फोन पाहिजे माझा? 2दा फोन घेतलाय तू माझा. गाडी कुठली का असा ना. चल बंद करायचा का ब्लॉग? चॅनलला सबस्क्राईब करा जरा. थोडंसं म्हणा की काहीतरी. चॅनल को सबस्क्राईब करो. मराठीत करो. लाल बिंदू आहे त्याच्यावर. इतकं नाही पण आता थांबलेलो रॉयल पुरंदर हॉटेलच्या बाहेर जस्ट. आणि इथून आता घरी जाणार आहे. तो ब्लॉगचा शेवट आहे. ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. इथे एडिटिंग चालू आहे लगेच. लॅपटॉप वगैरे टाकून ठेवला आहे संचित आहे. सगळे एडिटिंग वगैरे चालू आहे. ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ही फुलं कशी वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.